आपल्या मुलीला मागतोय घर जावई करण्यासाठी, मग ती मुलगी करावी का? कोण नाही करणार? हात वर करा बरं. तुमच्या पोराला जर करोडो रुपयाची संपत्ती मिळत असेल तर, रोज जर मजुरी करीत असेल तर मुलगी देणार का नाही? त्या मुलाला घर जावई करून घेणार का नाही तुम्ही? नाही देणार, नाही करणार. आजकाल लोक धनाच्या मागे पळायला एवढं काय सोडायचं? झालं घर जावं तर घर जावं एवढं नाही. त्या मुलीचा वडील म्हणतो, बाबा तुम्हाला फॉर्च्युनर उंची गाडी, भारी भारी गाडी 50 लाखाची बसायची, फक्त तुमचं पोरग द्या. देणार का? जुने माणसं नाही, जुने माणसं म्हणायचे नाही आमचं पोरग दुसऱ्याच्या धनावर घर जावायचं नाहीच नाही, देणार नाही. पण आजकाल शू दिले आहे का? आहे तर कुठं ते नाही जमलं तर मग कमीत कमी नोकरीवाली तरी पाहिजे म्हणते. आहे का नाही आजची परिस्थिती? बाबांचा एक पोरग राहिले, बाबाला म्हणलं बाबा मुलाचं लग्न करायचे. हो, अपेक्षा काय नाही, 5-50 हजार रुपये महिन्यानं नोकरीवाले मिळावे. पहिलं तसं नव्हतं, इथं तर सगळं व्हायला. आणि खटवांकर राजाला बिगर कष्टाचं धन आलं त्याच्या संसारामध्ये, आणि ती धन आल्यामुळे त्याला खूप बुद्धी आली. म्हणून मेहनतीचं जर पैसा असेल तर माणूस खर्च करायला विचार करतो. आणि असंच आलेलं असंच खर्च. मग त्याला रोज जेवायला काय लागतं? कष्टाचं पैशावाला घरी घरी लक्ष्मीच्या हातचं खाणार का नाही? आणि वरचे पैसे आले की ज्याच्या हातात बांगड्या नाही त्याच्या हातचं खात. धाब्यावर कसं म्हणावं? मोठ्या मोठ्या हॉटेलला कोण आचार्य असतात का नाही? त्यांच्या हातात बांगड्या आहेत का? हॉटेल तसं खटवंग राजाचं झालं. मग त्याला कुबुद्धी आली आणि एका सैराट अशा असणाऱ्या माती माऊली, सैराट अशा माता माऊलीच्या मोहात पडले. लक्ष्मी सारखी राजवाडा ती सोडून तिथं गावाच्या बाहेर त्या सैराट अशा असणाऱ्या माता माऊलीचं थांबायचं. आणि त्यांच्यापासून त्याला अनेक मुलं झाले. म्हणून शेवटच्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. आणि त्या मरते वेळेस ती मुलगा जरा आळशी होता, म्हणून त्याला काहीतरी द्यावा म्हणून सोन्याचं गटुडं द्यायचं होतं मोहराचं. म्हणून मरते वेळेस त्या मुलाचा दावा करायला लागलं अंतःकरणातून, ए नारायणा, ए नारायणा, धाव ना, आता माझी वेळ आली, पुन्हा मला तुला देता येणार नाही, मी तुला असं देणार आहे, असं देणार आहे, जन्मभर तू बसून खाशील. नारायणा धाव, नारायणा धाव. अरे मोठं संकट आहे रे नारायणा, आता माझा जीव जाणार आहे. संकट पडले भारी, लवकर ये, लवकर ये. देवाला वाटलं मला बोलवायला लागले. आणि प्रत्यक्ष विष्णू भगवान त्या खटवांगासाठी आले आणि त्याचा उद्धार झाला. बघा, शेवटाला नाव आलं, तसं काही नाही. मरा म्हणा की राम म्हणा, पण नाव मुखाला शेवटच्या वेळी आलं पाहिजे. म्हणून इंद्रियाला सकळ वळण घेताना विठोबाचे हो पर्वत जळ